हॅलो गाईज. घरामध्ये खूप धूळ झालेली होती आणि गादीमध्ये तर खूप धूळ बसली होती, सोफ्यामध्ये धूळ बसली होती आणि बरेच दिवस झाले मी मशीन घ्यायची म्हणत होते व्हॅक्यूम क्लीनर, पण ते काही घेणंच झालं नाही. मग मुलांनी मागवले आज मशीन. आगारो कंपनीची मशीन आहे आणि क्वालिटी पण छान आहे, तुम्ही बघू शकता. व्हॅक्यूम क्लीनरचे कसं आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, जिथं सोप्याचे स्पंजच्या जे उश्या असतात ना, ते गाद्यामध्ये पण खूप धूळ बसते, आपल्याला लक्षात येत नाही आहे. आणि मला कसं अस्थमाचा त्रास आहे, त्याच्यामध्ये धूळ चालतच नाही आहे म्हणा. पण बरेच वर्ष झालं नव्हतीच मशीन घरामध्ये आमच्या. पहिल्यांदाच घेतली मी, मुलांनी मागवली आणि इतकी धूळ बसली होती ना गादीमध्ये. मग आणल्या मशीन पहिल्यांदा मी गादीमध्ये धूळ काढली पूर्ण. म्हटलं फक्त पहिल्यांदा माझ्या गादीमधली पूर्ण धूळ काढली. त्याच्यासाठी वेगळे हे बरं का पार्ट आहे त्याच्यामध्ये धूळ काढण्यासाठी. सोप्याचे, गादीचे, खिडक्यामधले फ्लॅट सिस्टीम खिडक्या म्हणजे स्लायडिंगच्या खिडक्या आल्या, परत त्या काचेच्या खिडक्या, त्याच्यात परत जाळीच्या खिडक्या आल्या. 2-2 खिडक्या म्हणजे त्याचे स्लायडिंगचे पूर्ण त्याची फ्रेम असते ती 2-2 तयार होती. त्या पूर्ण दोन्ही फ्रेममध्ये इतके धूळ बसती ना, तर आपल्याला हाताने साफ करता येत नाही आहे. मी आता बरेच दिवस झाले हाताने साफ करत होते आणि आता मशीन आणलेली. अजून तर काही खिडक्याचं केलं नाही, पण गादीमध्ये सर्व धूळ काढली मी. आणि जिथं ट्रॉली असते किचनची ना, त्याच्या पाठीमागं पण ट्रॉलीच्या हात जात नाही आपलं, तर तिथली पण धूळ आपण काढू शकतो. भिंतीच्या वरची जाळी म्हणा किंवा फर्निचरच्या वरची एकदम काण्या कोपऱ्यातली धूळ काढू शकतो आपण. आणि व्हॅक्यूम क्लीनरचा खरंच चांगला उपयोग होतो आपल्याला. बरेच जण घेतात व्हॅक्यूम क्लीनर, ज्यांना एकदम क्लीन पाहिजे असतं आपलं घर. आतमध्ये असं डस्ट बसतं येऊन. हे पण आहे बघा, त्याला एकदम स्वच्छ आहे आता. आणि आपण मग हे बघा, आत पण भरपूर जागा आहे, मस्त आहे एकदम.